आणि त्याच्यामध्ये लकी ड्रॉ केला जाईल. मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते. 5 चिठ्ठ्या. वन शॉट अप्रतिम स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांन करता षटकार. भर पावसामध्ये अप्रतिम स्ट्रोक निघालाय. रोहित काळेच्या बॅट मधून निघाला हा एक दर्जेदार षटकार. त्यामुळं कितीही जोरदार पाऊस असला तरीही चेंडूवर लक्ष असेल तर चांगल्या धावा होऊ शकतात. पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. खरं तर कॅमेरे अजून चांगले आहेत पडून अन्यथा पूर्ण ब्लर दिसला असं तुम्हाला. एवढा मुसळधार पाऊस आहे. कट करण्याचा प्रयत्न यावेळेस डिक्लेअर्ड झोन मध्ये चेंडू गेला. 1 रन मिळेल. 22चा इशारा पंचांचा येत असताना 7वी धाव धावफलकावर. जयदास पाटील पाली जे सामन्याचा आनंद घेतात. बिग फॅन आहेत पाली टीमचे. चांगले खेळाडू आहेत. त्याचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तो कट करण्याचा प्रयत्न पाठपुटला. इकडे मात्र बीट केले नरेश टोंबरेच्या या चेंडूनं. शरद विकेट कीपर इकूच्या हातामध्ये निर्धाव. सिंगल डबल्सवर सुद्धा लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. कारण मुसळधार पावसामध्ये मोठे फटके मारणं तितकंही सोपं नाहीये. एक षटकार जरूर आला परंतु त्याचबरोबरीनं बॅटला कनेक्ट कसा करता येईल ना हे सध्याच्या घडीला पाहावं लागेल फलंदाजांना. निर्धाव चेंडू जास्त गेले तर मग दडपण वाढेल. मग फार थोडं कठीण होऊ शकेल. कमी टार्गेट होऊ शकेल. नरेश पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे. यावेळेस मात्र बसला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहा पाणी साचलंय. त्या 2 कदाचित रिस्क पण घेतली गेली नाहीये. होऊ शकल्या सुद्धा असत्या परंतु दोनही चांगले फलंदाज आहेत त्यामुळं धोका पत्करायचा नाहीये. याच निर्धारानं दोन्ही फलंदाज असतील. नरेशचा हा बॉल टॉप पेज लागले. बॉल पाठीमागे चाललाय. पहिली धाव वेगानं पूर्ण करण्यात आली आहे. पहा अगदी पॉइंटला. या 2 धावा. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि होईल तोही यशस्वी. 3 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल दुहेरी आकड्यामध्ये 11 धावा धावफलकावर. इकडे डिक्लेअर्ड झोन मध्ये चेंडू गेला. 1 धाव येते. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 वर. शुभम गोडविंदे दुसरं षटक घेऊन कटकाणाचा प्रयत्न. यावेळेस मात्र स्कॉर कट करत असताना टायमिंग फार महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला बॅट स्पीड प्रचंड असतो आणि कधी कधी हलक्या हातानं सुद्धा तुम्हाला कट करता येऊ शकतं.
बऱ्याचशा गोष्टी असतात. टाइम जुळलं तर मात्र हा फटका सुद्धा बघायला तेवढा चांगला आपल्याला पाहायला मिळतो. इकडे बागपुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये होता रोहित. आणखीन एक डॉट बॉल. हे निर्धाव चेंडू फार मी तर म्हणेन अंगलट सकाळी एका संघाचे आले होते, ज्यावेळेस फ्रान्सी चॅम्प पनवेल संघ पराभूत झाला होता या स्पर्धेमधून. राऊंड स्टम्प्स यावेळेस राऊंड ग्राउंड समोरच्या दिशेमध्ये वाडे कॅच. अप्रतिम झेल टिपलाय लॉंग ऑफला. असं वाटत होतं चेंडू बाहेर चाललाय की काय. कमाल कमाल झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावा सुद्धा अडवली आणि महत्वाची विकेट सुद्धा मिळवली. गोडविन देना पहिला धक्का लागेल या ठिकाणी जबाब दे पाली संघाला. रोहित पाटील बाद. नितीन येत आहेत फलंदाजीसाठी. कदाचित ऑन ड्युटी असतील. स्ट्राईक आल्या पहिलाच बॉल. यावेळेस उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला डीप मिड विकेटला हा चेंडू चाललाय. खराब क्षेत्रक्षण त्या ठिकाणी. अंदाज चुकीचा आलाय. 2 रन्स मात्र कंप्लीट. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पुढे जाईल ती 14 या आकड्यावर. अगदी फॉर्मल ड्रेसिंग करून खरं तर बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी. वन डाऊनच्या स्वरूपामध्ये आलेत नितीन गाताडे, नितीन पाटील. ओ स्क्वार ऑफ द विकेट. स्क्वार लेगला धाडलाय हा चेंडू. पाहूया कुठे पडलाय. इथे 2 धावा तर पूर्ण केल्या जातात. या धावांबद्दल थोडासा संभ्रम आहे.
व्हाट अ शॉट, एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या वरतून कमाल सूर्याची पाहायला मिळाले. 6 धावन करता एक दर्जेदार स्ट्रोक, देखणा फटका, षटकार. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये भर पडेल आणि स्कोर कार्ड 22 वर. यस, बॉल्स द्यायचे, बॉल्स कंटिन्यू देतच चला. बॉल्स गाडी भरले पूर्णपणे आज, कमीच नाही. क्लास शॉट पाहायला मिळाला. सोपं नाहीये ज्यावेळेस तुम्ही अगदी कव्हर पॉइंटला षटकार मारता. एखादा चांगला फलंदाजच अशी किमया करू शकतो आणि सूर्या मस्कर मध्ये ते आहे. गोलंदाज तयार. पुनश्च एकदा फुल टॉस होता, यावेळेस मात्र कनेक्ट प्रॉपर करता आलं नाहीये. एकच धाव मिळेल सूर्याला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 23 या आकड्यावर. 23 ऑन बोर्ड. नरेश बॉलर नेम. फुल टॉस आहे नितीन साठी. समोर गेलाय, मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे जात असताना दुसरा धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा होतील पूर्ण. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये भर पडेल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 25 या आकड्यावर. अजय मराजगे तिसरं षटक घेऊन सज्ज आहे. नितीन आहेत स्ट्राईक एंडला, खरं तर कामावरूनच आलेत. फॉर्मल ड्रेसिंग घालून खरं तर बॅटिंग करतात. आपल्याकडे पेनल्टी नाही म्हणून, अन्यथा असं खेळता येत नाही. पण मला प्रश्न पडलाय की इथून कामावर परत घेतील का, हा एक मोठा प्रश्नच आहे. याच ड्रेसवर परत कामावर गेले तर मग मराजगे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ फुल टॉस, लोअर फुल टॉस बॉल फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलाय. एकच धाव, सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 27 या आकड्यावर. 27. सूर्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून निघालाय. पण नितीन यांनी सातत्याने स्कोर कार्ड हलता ठेवलाय. ओ चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, समोर गेला हा फटका. लॉंग ऑफ द फिल्डर वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय. ओ दुसरी रन इकडे कंप्लीट करण्याच्या नादामध्ये नितीन बाद होत आहेत. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. खरं तर कदाचित सूर्याला स्ट्राईक देण्याचा नितीनचा सुद्धा प्रयत्न होता, परंतु सूर्याचंच लक्ष नव्हतं की काय, कदाचित त्याला एकच धावेवर समाधान त्यानं मानलं. नवीन फलंदाज रत्नदीप येतोय. यावेळेस मात्र पाहूया स्क्वारलाकडे चेंडू चालला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडस धसमुसळ क्षेत्ररक्षण. थ्रो येतोय स्ट्राईक रेंजला. 2 रन्स कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. अजय मराजकेचं षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 30 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. निदान 14-15, कारण आज 43 धावसंख्येचा सामना डिफेंड झालाय.
फ्रान्सी चॅम्प 11 पनवेल संघाला पराभवाचा धक्का बसला होता. सामना टाय झाला होता. रचित पाटील यांनी पॅक केलेला संघ होता. त्या आठवणी अजूनही त्यांच्या हृदयावर घाव करतात. चौथं आणि अंतिम षटक. विराज येतोय. सूर्यासाठी हा बॉल ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन मात्र मिळेल. नो बॉलचा इशारा आता मात्र आलाय. संपार. ओ माय गॉड. पहिला चला प्रोसीड करा प्लीज इको. चला तशी एक रन होतीच. चला फ्रीडचा बॉल आहे. मुक्तपणे खेळण्याची संधी आहे. विराज पाहूया कशा पद्धतीने सादर करतो फ्रीडचा बॉल. समोर सूर्या मस्कर. ही संधी चांगली आहे सूर्यासाठी. मुसळधार पाऊस आहे. वर सूर्य अजिबात दिसत नाहीये परंतु खाली सूर्य आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. आणखीन एक अतिरिक्त रन. फ्री हिट कायम असणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. फ्री हिट कंटिन्यू असेल. या बॅचचा हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चांगल्या पद्धतीनं हाताळलाय तो विराजनं. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. अनेक अनेक खरं तर नवीन गोलंदाज शोधले, यंग टॅलेंट शोधले. इकून खालापूरमधून तालुका निहाय स्पर्धेमध्ये त्यांना खेळवलं. या इकून मास्टर माइंड रायगडचा. इकडे दुसऱ्या धावेसाठी ट्राय सुरू आहे. 2 धावा सहजतेने पूर्ण होतील. बऱ्याच वेळेला खालापूरचा संघ जेव्हा खेळतो तालुका स्पर्धेमध्ये अनेक यंगस्टरना मात्र त्यानं प्रमोट केलं. नवोदितांना संधी देत खरं तर असंघ घडवला. अनेक प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी दिली आपल्या यंगस्टरना, नवीन खेळाडूंना. आणि त्याच्या पाठीमागे संजय सोलंकी, मास्टर माइंड ऑफ द रायगड. 34 धावा झाल्यात. मी काही 11 आमचे बापदेव पाली संघाच्या. सूर्याकडून अपेक्षा फार मोठ्या आहेत. विराचं हे षटक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडू झालेत. 4 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. सूर्याचा हा स्ट्रोक आपण पाहिला तिथेच आणि इकडे मात्र बाद होईल. रत्नदीपला मैदान सोडावं लागेल. चांगलं विकेट किपिंग आपण म्हणूया. चांगली चपळता दाखवली यष्टांच्या पाठीमागे नरेशनं. आणि हा पहा स्ट्रोक त्याच ठिकाणी थोडंसं थांबला होता विकेटच्या आसपास. वेगानं यष्टीरक्षक नरेश धावला. बॉल उचलला एका हातामध्ये. एका हातामध्येच तिकडे एक स्टंप दिसत असताना त्यानं हिट केलं आणि फलंदाज रत्नदीपला मात्र परतावं लागलं. कोणती धाव नाही. डॉट बॉल अजूनही खरं तर शिल्लक आहे चेंडू, परंतु कुठेतरी सूर्यानं थांबायला हवं होतं स्ट्राईकवरच. आणि रन धोकादायकच होती. नवीन बॅटर करण. मान फ्रॉम आंबिवली नेरेगावचा करण घनसोलकर.
ओ फॉलो थ्रू मध्ये संधी जरूर होती विराजकडे. थोडीशी गती जरूर कमी केली फटक्याची. विराजनं 1 रन मिळते. 35 धावा धाव फलकावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एक स्ट्रोक 40च्या पुढे नेईल पावली संघाला. कव्हर्सला यावेळेस परंतु पाण्यामध्ये पडेल. त्याचमुळे हळू चेंडूची गती सुद्धा कमी होते. या 2 धावा मिळाल्या. या 2 धावेना टीमची टोटल मध्ये भर. 37 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. सूर्या मस्कर पाहूया काय करतोय. षटकार आला तर 43 धावा होतील. एक चांगलं टार्गेट नक्कीच पाहायला मिळू शकेल. वीराचा हा बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट डाऊन सूर्याबाद. इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या 37 धावा. 38 धावांचं टार्गेट असेल सिया 11 खालापूर संघाला ही लढत जिंकण्यासाठी. मिहिका 11 जयबाब देवपाली. सलामीची जोडी पाठवा. सिया 11 खालापूर. पहिल्या फेरीमधील 5वा सामना आहे. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 या स्पर्धेचे युवा आयोजक रचित पाटील यांची ही स्पर्धा 4 दिवसीय स्पर्धा. त्यानंतर टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्हाला डिसेंबरमध्ये पाहायला मिळेल. जवळजवळ 90हून अधिक संघ त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. तेजस म्हात्रे यांच्या पावलावर पाऊल टाकत स्वर्गीय राजीव गांधी मैदान हडप केलंय 2 आयोजकांनी. डॉक्टर ॲडव्होकेटचे सुद्धा 8 संघ लेडीजचे संघ असणार आहेत त्या स्पर्धेमध्ये. ही परंपरा आणली तेजस म्हात्रे यांनी गर्ल्स क्रिकेटची. बाकी कोणालाही जमणार सुद्धा नाही. कोणी प्रयत्न सुद्धा करू नका. आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र रचित पाटील यांच्या चेहऱ्याकडे पाहून गर्ल्स क्रिकेट वुमन्स क्रिकेट चला फिल्डिंग लावून घ्या. टार्गेट आहे या मॅच 38. चांगली बॉलिंग करावी लागेल. सारं काही शक्य आहे. पाली संघ सगळे आपण पाहतोय अगदी जवळच्याच गावामधील खेळाडू आहेत. लोकल बॉईज आपण म्हणूया. दुसऱ्या बाजूला खालापूर एक बलाढ्य संघ आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले.
चला व्हाईट बॉलनं सुरुवात झाली. युवराज की तुषार? सुशांत. इकडे सगळ्यांनी लहान असताना बेडकाचं मटण खाल्लंय. बेडकं जाम खाल्लेत आमच्याकडे. डॉट बॉल, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहिला तर गोलंदाज रत्नदीप चौधरीकडून टॉप निघाला. शुभम खोडविंदे आहे, मोठं नाव आहे खालापूर क्रिकेट मधलं. ओ व्हाट अ शॉट, एक्सलंट ड्राइव्ह थ्रू द कव्हर्स, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुंदर असा कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. शुभमच्या बॅट मधून षटकार. क्लास पाहायला मिळाला. दी मरीन ड्राईव्हला सुद्धा लाजत असा सुंदर असा कव्हर ड्राईव्ह. परफेक्टली टायमिंग, अगदी टेक्स्ट बुक स्टाईल मध्ये. गोडविंदनं मात्र अकाउंट ओपन केलंय ते 6 धावेनं. 38चं टार्गेट आहे. रोखावं लागेल खरं तर याच खेळाडूला रत्नदीपनं. चाव्याचा हा चेंडू जाऊ दिला यष्टीरक्षकाकडे, लेगस्टिकच्या बाहेरून होता. एक अतिरिक्त रन व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 ऑन बोर्ड, 8 धावा धावफलकावर. रत्नदीप, वेग जरूर आहे रत्नदीपकडे, योग्य वापर व्हायला हवा. फुल टॉस, टॉस बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा सहजतेनं पूर्ण केल्या जातील. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या 10, 10 ऑन बोर्ड. 21 बॉल आणि अजूनही 28 धावांची गरज आहे. 38चं टार्गेट आहे. अकुट टप्प्याचा बॉल शॉट ऑफ लाईन होता, पूल केला ऑन साईडला मिड विकेटला. थोडंसं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करण घनसोलकरला चकवा दिला होता चेंडूनं. चांगलं बॅकअप रोहितचं. तोपर्यंत मात्र 2 रन. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 12, 1 डझन धावा पहिल्या 4 बॉल मध्ये आल्यात. पाचवा सामना आहे पहिल्या फेरीमधील. हा शेवटचा सामना रंगतोय. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. समोर अगदी सिलबडावच्या दिशेमध्ये 1 रन मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्या 13 वर 13. चांगली टोटल पाहायला मिळते पहिल्याच ओव्हरमध्ये. पकाशी पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मुसळधार पाऊस होता. आता थोडासा पावसाचा वेग मंदावलाय, परंतु रिमझिम मात्र सुरूच आहे. मगाशी थोडस कठीण होत होतं फलंदाजांना. इकडे 1 धाव मिळेल सुशांतला. एकेरी धावेच्या बरोबरीनं टोटल मध्ये भर. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. सिया 11 कालापो टीम आता मात्र जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. दुसरं षटक घेऊन करण घनसोलकर तयार. करणचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन पूल केलाय आणि भिरकावून दिलाय तो वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुशांतच्या बॅटमधून स्वागत केलंय करण घनसोलकरचं. या देखण्या षटकारानं टीमची टोटल पुढे सरकेल ती 20 या आकड्यावर. अशीच गोलंदाजी होत राहिली तर मग या धावा वाचवणं फार कठीण होईल मिनिटा स्पोर्ट्सला. थोडासा बलाढ्य स्थितीमध्ये आहे. ओपनर्सनं मात्र दमदार सुरुवात केली. चला 4 संघ जिंकणारे 4 टीमचे कॅप्टन आपण या ड्रॉ साठी.
आदर्श पनवेल, गावदेवी गावठाण, जगदीश स्पोर्ट्स कळंबोली. आणि माऊली. चार टीमचे कॅप्टन आपण बाईसाठी या 5 संघांमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. एक संघ पुढे जाईल, बाकी राहिलेल्या 4 संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील सामना खेळवला जाईल. जे कॅप्टन हजर असतील त्यांना बाय दिली जाईल. दोन असतील तर दोघांमध्ये चिठ्ठी उडवू आपण. तिघांना खेळावंच लागेल, हा नियम आहे स्पर्धेचा. त्यामुळे मॅच संपायच्या अगोदर हे 4ही टीमचे कॅप्टन इकडे पोहोचायचं आहे. जे कॅप्टन उपस्थित तेवढ्याच कॅप्टनच्या चिठ्ठ्या उडवल्या जातील. उंच गेलाय आणि पाहूया तेवढाच कदाचित दूरवर सुद्धा पाहूया. पंचांचा इशारा येतोय 4 धाबांचा. चौकारानं टीमची टोटल मध्ये भर. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय करणचा हा बॉल. यावेळेस करणकडे दोनही बाजूला चेंडू कट करण्याचं सामर्थ्य आहे. अनेक व्यावसायिक स्पर्धा तो खेळत असतो, परंतु बऱ्याच वेळेला टेनिसचं क्रिकेट वेगळं, रबरचं वेगळं. प्रत्येक वेळेला मैदान वेगळी, खेळपट्टी वेगळी, खेळपट्टीचा अंदाज वेगळा, हवामान वेगळं, भौगोलिक परिस्थिती वेगळी. या साऱ्या गोष्टी मॅटर करतात जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता. चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून चाललाय. फाईट बॉल, एक अतिरिक्त रन. फारशा धावा वाचवायला राहिलेल्या नाहीयेत असं चित्र आहे सध्याच्या घडीला. शॉट ऑफ लेंथ होता, पुल केला, स्क्वेअर लागला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावा करता चौकारानं टोटल मध्ये भर. धावसंख्या 4 ने जम्प करेल ती 33 वर. जिंकण्यासाठी CI11 खालापूरला 5 धावांची आवश्यकता. एकदम लाईटली स्पोर्टिंगली क्रिकेट तिकडे पाहायला मिळालं. थोडंसं रिलॅक्स मोड मध्ये शोल्डर डाऊन केलेत पाली संघानं, त्यामुळे हळुवारपणे तिकडे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. हाही चेंडू सोडलाय. करण घणसोलकरचे चेंडू वळतात, परंतु ते वाईड लाईनला. 1 धाव आणखीन मिळेल. CI11 खालापूर. चला 4 टीमचे कॅप्टन. चांगला पंच समोरच्या दिशेमध्ये आणि चौकाराच्या सहाय्याने मात्र आज सामना जिंकलाय CI11 खालापूर टीम ना. वेल प्लेड. अभिनंदन टीम खालापूर. चला माऊली 11 विनोद स्पोर्ट्स गावठाण, आदर्श पनवेल, माऊली 11 आदर्श पनवेल, गावदेवी गावठाण, जगदीश स्पोर्ट्स कळंबोली आणि CI11 खालापूर 5 टीमचे कॅप्टन. आपण ड्रॉ साठी या. जो कॅप्टन नसेल त्याची चिठ्ठी उडवली जाणार नाही. 4 मध्येच उडवलं जाईल. 4 असतील तर 4 कॅप्टन मध्येच उडवलं जाईल. लवकर या. आणि यासाठीच अगोदर आम्ही अनाउन्समेंट करत होतो आणि 2 असतील तर 2 मध्येच उडवू आम्ही. यासाठीच अगोदर अनाउन्समेंट करतोय. तुम्ही मॅच संपल्यानंतर याल 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी आणि त्यानंतर आम्ही